बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ. तर आम्ही आलो आता देवप्रयागच्या पुढे आलो आम्ही, रुद्रप्रयाग. तिथनं काय तर असं 10-15 किलोमीटर असेल, तिथे जात आहो. पण आता आंघोळ करतो. दिसतं का इथनं पाणी? दिसतं काय तो तिकडे तिकडं इकडं इकडे इकडे इकडं इकडं पाणी. नाणे काय नाणे काय ना नाणे काय होते हे मराठी कळत नव्हती, ती हिंदी आहे ती. जाऊ आंघोळ करू. शुद्ध हिंदी बोलते बाई. हा आता जाऊन का नाही खाली जाऊन पण आंघोळ करतो. नंतर मग पुढे बघेल काय करायचं काय नाही. हा 2-3 तास आता आम्हाला ह्यातच घालवायची ती. बघू नंतर काय करायचं करू. असं बी तोंड बेकार दिसायला लागले. तोंड आहेच बेकार तर दिसणारच. आज कसं माहिती आहे का, पाणी लय थंड आहे. कितना ठंडा पाणी? अरे बहुत चिल्ड है भाई, बर्फ ही है खाली पूरी. ये आपलं. तर आता काय मग अभी नहाने का छोड़ देते. अभी थोड़ा इंस्टाग्राम रील देखते, थोड़ा कॉमेडी वीडियो देखते. आज मूड नहीं कर रहा, इसे कल देखते हैं इस काम को. अभी क्या है, अभी मैं फोन उठाकर थोड़ा इंस्टाग्राम पे रिलैक्स करता हूँ, स्क्रॉल करता हूँ, यूट्यूब पर कोई कॉमेडी वीडियो देख. कच्चे पे भाई, कच्चे पे ना रहे हो. फोटो विटोरी काढ रहे हो. तिकडे चालले ते लेडीज चालले वरून, दिसते का ते वरच्या तिकडं. आयुष्यपत होती पहाडी लोकांना म्हणजे पहाडी लोक. आता अरे कभी नाही देखा था वो, कल सुबह का एक ही देखा था मैंने. आणि इथल्या काही बाय आहे त्या, यांचं ही असते, त्यांच्या जनावरांना घेऊन चालत खायला जनावरांना. आणि तिकडं काय घर आहे ती, सगळी घराच्या घर आहे ती, पहाडी लोक. समोर काहीतरी आहे खच्चर. हे खच्चर आहे बरं का, हे आपल्याला आता तिकडे वरले भेटणार आहेत केदारनाथला. हे आहेत खच्चर. घोडा प्लस गाढवा. अरे बापरे, मारल का मला. घोडा आणि गाढवाचं ब्रीड आहे खच्चर. हा इथं आहे पाणी थंड थंड कुल. कसं आहे सापासारखं, कसं आहे साप पडतं का नाही. साप आहे. ये रे ठंडा पाणी पीते. ये ले मेरा नहीं करना चाहिए वीडियो. बहुत ठंडा पानी है बेकार वाला. ऐसे पानी पीने में मजा है भाई, बोतल में पानी पी के क्या फायदा. एकदम फ्रेश पानी है. मस्त एकदम फ्रेश हो गया भाई. नहाने का भी जरूरत नाही अभी. ही जी गँग आहे ना पाठीमागची, ही बाईच्या पाठीमागची, ही सगळी खच्चर गँग आहे. ही सगळी विचारते ती घोडा पाहिजे काय विचारते ती. पण इथं अगोदरच आपल्या आयुष्याला लागला मोठा. आपण कशाला घेऊ. पाठीमागं रजिस्ट्रेशन चालू आहे. आणि तिकडे ह्या माणसांच्या पाठीमागं ही मेडिकल चेकअप असते. तेवढं काय दाखवायची गरज नाही तुम्हाला. मेडिकल चेकअप माहीत नाही कसं असते. ही BP वगैरे चेक करते ते. खच्चरचं दिले किती रुपये घेते ते? 3,500 रुपये घेते. 3,500 रुपये. इथं जॅकेट घ्यायची गरज आहे वाटते बहुतेक. पण एवढं उन्हामध्ये ऊन म्हणत नाही, पण ऊन आहे तसं. त्या उन्हामुळे काय जॅकेटची गरज नसेल बहुतेक. खूप आता वर गेल्यावर कळेल काय होते काय नाही. नंतर आपले आहे तिथे कपडे सगळे काढायचे आणि घालायचे एकावेळी. कुठे तेवढ्यासाठी पैसे घालावं. आहेत आपल्याला अकाउंटवर 93 रुपये. 93 रुपयामध्ये काय होतं ती बघा. गँग पाणी कसले आले, विला कसलं पाणी आले. डोंगर ह्या डोंगरा का मजा काही. आज ह्या डोंगरांच्या पलीकडनं जायचं म्हणून लय कसत करून जायचं बाबा. ही सोपं नाही केदारनाथला यायचं. म्हणून तर बहुतेक कितीतरी लोक इकडे येत पण नाही. ते आता जे इथं राहतात का नाही त्या लोकांना सुद्धा इथे यायला जमत नाही म्हणून. आम्ही जेव्हा काल थांबलो होतो ना त्यांना विचारलं तुम्ही काय जात ना म्हणलं. नाही म्हणलं आम्हाला जमतच नाही म्हणलं जायला, आम्ही खाली दर्शन घेऊन जातो म्हणून. असं असते बुलावा. आणि अशी हेलिकॉप्टर तर लय अशी ती वर. आता बघू पाहिलं ही इतकं लांब दिसायला लागले. जवळ बघू परत. 3 वॉटर आहे बघा. ही आता
काय करायचं आहे, ही शॉर्टकट आहे आणि ह्या गाड्याने लोक मेन रस्ता आहे, पण आपण जातो शॉर्टकटनं, माहिती आहे ना. कारण आपण घेतो रिस्क आणि शॉर्टकट का, शॉर्टकट थोडा कसा अवघड असते म्हणून लोक जास्त घेत नाही ते. आणि आपण आता रिस्क घेण्यात आपण एक नंबर आहे. ट्रॅफिक आहे का, ट्रॅफिक आहे का काय, कुठपर्यंत वरच्यावर ट्रॅफिक गेले. सहा किलोमीटर चाललो, हे आले गौरीकुंड. होय घाम आलाय का नाही मला बघून तुम्हाला कळेल, कारण कंटिन्यू वर चढायचं आहे, असं प्लेन नाही. आता इथनं ती खच्चर बिच्चर घेतात आणि इथनं जातात. हाय गाई हे काटे घेऊन चालत आहे, पण भाई तुमचा काटे येणार नाही. हे गौरीकुंड आणि गरम पाण्याचं आहे म्हणे. आताच रप्र पाऊस पडला आणि आता गेला पण पाऊस नाही. काय बाबा लिहिला परंपरा आहे बा त्याची. काय असतं पाऊस नाही तर बघितलं किती क्लीन आहे. पण तिथंच काय आहे का, तिथं खाली खच्चर आणि सगळं घाण केली शिजन व्हॅनचं बघा खाली, त्याच्यावर पण कसरून पडायचं. आणि हे बघायचं हे 50 रुपयाला भेटते, पण इथं काय 150 रुपयाला विकते ती. यांचं काय भांडणं चालू वाटते. उगा पाऊस पडताना त्रास नको म्हणून आपलं हे लावले, ह्याचं कवर होतं रेन कवर. कधी आले कामाला का माहिती जेव्हा पाऊस पडते तेव्हाच मी म्हणलं होतं रेन जाऊ येईल तेव्हा, पाऊस येईल तेव्हाच लावायचं. चला झालं आता क्लीन झाले मस्त. आता जातो मी चालेल. ही तेवढे खच्चर राहते नाही, त्यांच्या नादामध्ये कोणा पण पडायचं. आणि हे बघा जिवंतपणे ताटीवर चालली ती. ही रियालिटी बघा. काय घाणार रे बाबा, गाडीनं चालला होते. हेलिकॉप्टर छायला किती हेलिकॉप्टर आहे ते नजारा आहे. तेवढं ओळ द्यायचं का, अजून 14 किलोमीटर जायचं आम्हाला. डोंगराची उंचच्या उंच खतरनाक आहे बाई. किती उंच कळलं का आम्ही, याच्या पायथ्याला आम्ही गेलो खरं तर. अपना पराठा, काय पराठा आहे कर आपल्याला पराठा. आता आम्ही पराठा खाल्ला आणि इथं कसं खायला भरपूर काय काय, पण इथं सगळ्यात जास्त लोक आलू पराठा खाते. कारण तेवढंच बाकीच्यापेक्षा स्वस्त तेवढी एकच आहे.
आणि तीच खाते ती त्याला जास्त तेवढं सांगितलं की असं सांगावं लागतं ना. बारिश आ रहा है. अरे मोठे बेकार बारिश आहे बाबा. हे बघा जादू जादू सब लोग जादू बन गए. ते सगळे जादू आहे बघायला. हे धूप नाही काय बोलते ते बारिश का रे. बारिश. हे थकलेले माणसं सगळे आयुष्यातून थकलेले वयानं थकलेले. ई कोहरा आणि इकडं ढग आहे ते बाबा बाबा ढग आले हो इकडं भाई. देखा ना कोहरा वो कोडाईकनाल का याद आ गया मेरे को. कोडाईकनाल में सेम ऐसा ही था सेम अरे मेरा पूरा. गंगोत्री का याद आ रहा है. याला पलीकडेच्या डोंगर आहे दिसत पण नाही. इथं पडलेला आहे दगड बसला मोठाच्या मोठा. ह्याला दगडा का मजा काही. माणसं मरतेली जागेवर ही जर खाली जर पडला तर. हा हिला इतक्या वर आलो आम्ही. आता कुठं जी मेन गाव आहे का नाही ते दिसलं. इथनं गाव आहे ते जे पिक्चरमध्ये बघितलं ना वाहून गेलं तर तेच ती इथं जाऊ पाण्या बिणी ती दिसतं नाही तिथनंच गेलं आहे ते. हिला डोंगर तेवढं बघायचं तेवढं उंच आहे. पूल बिल आता बनवलेला आहे. किती लांब आहे बघा. काय खरं नाही. हे लांब चालायचं बाबा. हा हिला कसं आलेत बाई. कोहरा झाकते बघा सगळंच. झाकलं का नाही सगळेच. आयुष्यपत काय पाणी आहे. आमचा पूल बिल गेला ना आमचा केदारनाथ व्हायचा. लय रिस्क आहे बाई. तिकडे आम्ही पावसाळ्यात आलो. रा कसलं बेकार आहे. लय रिस्क आहे बाई. हे पाणी सगळं हाळा लागले. हे माणसं चालले ते हाल लागले बेकार. मला वाटलं माझं टेन्शन लागले ते. झालं बाबा गेलं टेन्शन गेलं. इथनं आलतो बघा मी. कसं आलतो बघा आता काय पाणी हवी. कसं आहे. संपत आहे का संपलं. इथं 10 मिनिटाला इथं मोसम बदलते. मग कसला बेकार झालं आणि आता बघा कसं आहे. वाटत पण नाही मग एवढा पाऊस पण झालाय. तुम्हाला म्हणलं होतं ना 2 मिनिटाला इथं वातावरण चेंज होते. हे बघा खालनं सगळं वर यायला लागली. जबरदस्त है रे बाबा. ये कुदरत का करिश्मा. ये देखो ये देख. जायला ढकलून द्यायचं मला. मी डायरेक्ट पडायचं खाली. आता ते ढग माघारी चालले बघा. खाली चालले ते.
आता पोचलो इथं थंडी एवढी थंडी आहे ना सर्दी झाली मला तर. इथे कॅम्प आहे, कॅम्प साईट आहे. इथनं 100 मीटरवर ना बेस कॅम्प आहे मेन. तिथून परत काहीतरी 1-2 किलोमीटर असेल. मग आता बहुतेक आम्हाला जायला उशीर लागेल. बघू काय होईल, कारण इथं थंडी तरी वाजायला लागली. बघू काय करता सांगतो तुम्हाला. हे बेस कॅम्प आहे. इथं सगळं बघा तिकडं टेंट आहे ते. अजून किती लांब काय माहिती. आता आलो इथं गेट जवळ. समोर होते मंदिर वाटते. इथून कळत नाही तुम्हाला. आता मी ते सकाळी दाखवतो. चला तुम्हाला का नाही मेन चांगला नजारा दाखवतो. बाकी तुम्हाला काय सांगून फायदा नाही ना. मी रात्री कुठं होतो काय होतो ही बघा मेन. कसं आहे राड आहे का नाही. खूप बर्फ मोठं बर्फ पाहिजे ना. तिकडं तर अजून बर्फ आहे तेव्हा तिकडे. मला ही तिकडे दाखवा येत नाही. बर्फ आहे तिकडे सुद्धा. ही खाली मंदिर आहे. मंदिरात जातो थोड्या वेळानं. जर आंघोळ बिंघोळ करून आंघोळ बिंघोळ करावी की त्याशिवाय कसं जाऊ. खाली काय नदी काय दाखवायचं का तुम्हाला. काल दाखवली नदी. तिकडं मंदिर आहे. तिकडं आम्ही नंतर जाणार. हे मंदिर आहे आणि आम्ही आला इथं खास वर नजारे बघायला इथलं. वा वा वा. आणि हेलिकॉप्टर बघायचं किती खाली ती. हे आमच्या खाली हेलिकॉप्टर आहे ती. दाखवतो आता हेलिकॉप्टर बघा केवढं दिसतं हेलिकॉप्टर. याच्यानं कळतं आम्ही किती उंच आहोत. आणि इकडे मंदिर आहे दुसरं एक भैरव काहीतरी नाव आहे.